मॉर्निंग मित्रांनो, आता उठलेलो आहे 7:30-8 वाजलेले आहेत. खूप थंडी बेकार आहे आणि माझ्या समोरचा माउंटेन व्ह्यू तुम्हाला सकाळचा दाखवतो दृश्य. तुम्ही बघा व्ह्यू. आपल्याला जायचं आहे वरती, थोडा 10 मिनिटावर आहे तिथं वरती आपल्याला जायचं तिकडे ऑलीला. तिथं बर्फ भेटेल वरती. इथे तेवढा नाही आहे स्नो, कारण की ते बोलत होते की जानेवारी महिन्यामध्येच संपलाय. तर बघूया वरती जाऊन आपल्याला समजेल. वेदर जर अचानक खराब झाला तर चान्स आहे, तर नाही तर काहीच नाही, बर्फ नाही भेटणार आपल्याला, पडल्याला भेटेल. 5 मिनिटं ट्रेक करून थोडा वरती आलेलो आहे आणि थांबलोय नाश्ता करायला. केला ऑर्डर पराठे आणि चाय. पाठीमागचा व्ह्यू बघा मित्रांनो, खूप सुंदर. अजून थोडं 100 मीटर चालायचं आहे आणि पोहोचूया केबल चेअरजवळ. खूप भारी वाटतंय. आता थंडी कमी झाली आहे. काल तर डायरेक्टली रात्री टेम्परेचर घसरला आणि फुल थंडी. हालत तर बेकारच झालते आमची दोघांची. हीटर होता तो चालू केला तेव्हा जरा बरा वाटला आणि बाकी भारीच चाललंय. वरती निघालेलो आहे आणि आम्ही केलेलं आहे गाइड. सर जी आपका नाम? आशीष उनियाल. आमच्या ये गाइड आज इनको लेके जा रहा हूँ चेयर कार जैसे स्टार्ट करेंगे उसके बाद 8 नंबर पॉइंट आते समय में आर्टिफिशियल लीक को कवर करेंगे. पर अभी हम जाएंगे आरआर पॉइंट. ओके, तर आप पूरी जानकारी आरआर पे ही आपको बताई जाएगी. ओके. बरोबर वाढलाय आमचा गाइड. खूप मजा येणार आहे. आता समोर आम्ही थोडं चालत चाललेलो आहे. गाइड केलं आहे 1200 रुपये. 1500 बोलत होते, बार्गेनिंग केली आणि 1200 रुपये आम्ही डन केलेलं आहे. इसकी रिजॉर्ट है यहाँ पर 2500 से स्टार्ट है रूम का, 6000 तक लग्जरी रूम. और बाकी ये सामने देख रहे हैं ये सब प्राइवेट होटल ये हट वगैरह है. आपको जब भी आना है विंटर टाइम में तो प्राइवेट या गवर्नमेंट यहाँ पर पूरी सुविधा मिलेगी आपको. ओके. हर्ष मुकादा तिकीट काढलेत. तिकीट काउंटर. हो मित्रांनो, आम्ही बसलोय केबल चेअर मध्ये आणि फायनली व्ह्यू बघताय मित्रांनो. आमच्या सोबत आहे आमचा गाईड आणि खूप मजा येते. व्ह्यू बघा मित्रांनो केबल चेअरचा. खतरनाक असा व्यू है. ट्रैक है, पैदल ट्रैक का 1 किलोमीटर. ओके. और चेयर कार से जाते हैं तो 800 मीटर का हवाई रेंज पड़ता है. हाँ. और 4 मिनट की टाइमिंग. और ये आपके सामने पे इंटरनेशनल स्कीइंग स्लोप है. ओके. 2 किलोमीटर से. अभी यहाँ पे फिलहाल स्नो कम है. ऍक्टिव्हिटी यहाँ पर हो नहीं पा. तुम्ही पण बघा मित्रांनो, तुम्ही येत असाल तर 500 रुपये येण्या जाण्याचा फेअर आहे केबल चेअरचा. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुम्ही येताय तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला भरलेला असा डोंगर दिसेल. आता माझ्या पाठीमागे सध्या तरी आता फेब्रुवारी चालू आहे, त्याच्या कारणाने इथं बर्फ स्टॉप झालेले आहे. बर्फाचा सीझन तो गेलेला आहे, हळूहळू चाललेला आहे. पण मोसम खराब असल्यावर इथं बर्फ पडतो. 7 तारखेला पडून गेलाय, पण आता काय शक्यता मला काय दिसत नाही बर्फाची. वेदर एकदम क्लिअर आहे. तुम्ही पाहता इकडे वरती तरी पण थोडे क्लाउड आहेत. पण बघूया, नशिबात भेटला तर भेटला, नाही तर नाही. आम्ही चाललोय 8 पॉईंटच्या वरती. मोस्टली 8 पॉईंटलाच असतो बर्फ खूप, पण आता तिथे बर्फ नाही. क्या सर जी 8 पॉइंट पे अभी बर्फ नहीं है? बर्फ कम है 8 पॉइंट पे. तो अपन कौन से पॉइंट पे जा रहे हैं अभी? आरआर पॉइंट पे जा रहे हैं लोग. हाँ, आता मित्रांनो आम्ही आरआर पॉइंटला चाललेलो आहे. तर बघूया, आता आम्ही पोहोचलोय फायनली आपल्या स्टेशनवर. आता आम्ही केबल चेअरवरून उतरलेलो आहे. आता आपल्याला चालायचं आहे, थोडा ट्रेक करायचा आहे केबलला आरआर पॉइंटला जाण्यासाठी. गाइड को ले लिया है, हमारे साथ गाइड है. तो चले. आजूबाजूला बघताय सध्या तर इथे पण स्नो खूप असतो, पण इथं काही दिसत नाही. आपल्या समोर इकडे बघताय मित्रांनो लेक आहे, आर्टिफिशियल लेक आहे. इतर आपण खाली येताना नंतर व्हिजिट करू. तर आम्ही इथे केलेला आहे घोडा. 100 रुपये पर हेड घेतलाय फक्त सोडायचा. आदत नाही ना आपल्याला ट्रेकिंगची, म्हणून त्यासाठी घोडे घेतलेत. आता काय केदारनाथला बसलेलो घोड्यावर, त्याच्यानंतर आता बसलोय कारण की केदारनाथला बसलो वाट लागलेली माझी. घोड्याने मला धोका दिसता. आता बघूया, बसलोय ओलीला घोड्यावर.
साहब, डर तो लग रहा है, लेकिन क्या गट्स रखने पड़ेंगे, नहीं तो वाट लग जाएगी। भाई ऐसे अपने खच्चर का नाम क्या है? माझ्या खच्चरचं नाव आहे कबरी. नाव पण खत्री आहे आणि ट्रेक पण खत्री आहे. आणि हर्ष खच्चरचं नाव आहे टिक्कू. दोघांनी दोन घोडे गेलेले आहेत. 100 रुपये बरेल. काही नाही मित्रांनो, फक्त सोडायचं आहे. नंतर आपण खाली उतरताना कसे पण उतरू शकतो. वो सामने वाला है आपका नन्ना देवी पिक, इंडिया का सेकंड हाई 7,817 मीटर फ्रंट वाला। उसके बगल में जो रेंज है वो है द्रोणागिरी पिक, जहाँ से हनुमान जी ने संजीवनी पिक उठा के लंका ले गए थे। ठीक है, यह है ब्रह्मल पिक, ब्रह्मफूल की तरह जो दिख रहा होगा आपको, ब्रह्मल पिक, ये हाथी घोड़ा, कामेट, नीलगिरी, इसके जस्ट नीचे आपका हेमकुंड साहिब और वैली ऑफ फ्लावर। ठीक है, वो अगर गाड़ी से कभी वैली ऑफ फ्लावर जाओगे, हेमकुंड साहिब जाओगे, गाड़ी से गाड़ी से उतरने के बाद 17 किलोमीटर पैदल वॉक, या घोड़ा या फिर पैदल वॉक। ओके, मी खच्चरवरून आता खाली उतरलेलो आहे. परत आपला छोटासा ट्रेक लागलेला आहे. कितना चलना पडेगा सर जी? आधा किलोमीटर. आता आपल्याला अर्धा किलोमीटर परत चालायचं आहे. चला मग, ट्रेक आपला खूप आहे आणि एन्जॉय पण आपण खूप करूया. आपण तुमच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला बर्फ दाखवायचा आहे आणि आम्हाला पण बर्फ बघायचा आहे. त्याच कारण आपण गाडी घेऊन बर्फ बघायला चाललो आहे. इथं आलेल्या ट्रिप आपली वाया गेली नाही पाहिजे मित्रांनो. त्यासाठी आपण गाईड केलं आहे स्पेशल बर्फात खेळण्यासाठी. पडून गेलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत बर्फामध्ये. माझ्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा मित्रांनो. आता मी फुल एकदम बर्फामध्ये आलोय आणि तसंही बर्फ पडत नाहीये. ठीक आहे, आता आपण आलोय तर एन्जॉय करून जाऊया. भले तो बर्फ पड या ना पड, पडलेला बर्फ आहे त्याच्यामध्ये मजा करू. हो हो, जो आप फॉरेस्ट देख रहे हो यहाँ पर, ये पूरा फॉरेस्ट, इस फॉरेस्ट के जो ये पेड़ है इनका नाम है गोल्डन ओक। थोड़ा लाउड बोलिए। गोल्डन ओक, गोल्डन ओक का पूरा फॉरेस्ट है। इसकी भी 2 प्रजाति है, एक सिल्वर और एक गोल्डन ओक। इसकी चमक ऐसी है शाम के टाइम पे कि गोल्डन की तरह बिल्कुल। ओहो, इन पेड़ों का नाम बिल्कुल गोल्डन, पूरा फॉरेस्ट गोल्डन ओक का ही है। आपको अभी हल्का लग भी रहा होगा कहीं से, वैसे नजर से थोड़ा लग भी रहा होगा। अगर शाम के इवनिंग टाइम या उस समय पे आते हो तो पूरी चमक सेम टू सेम वैसी हो जाती है। गोल्डन, हाँ, पूरा फॉरेस्ट गोल्डन ओक का है। मध्ये कसं वाटतंय आता? खूप मोठा अमेझिंग एक्सपिरियन्स येतोय मला. मस्त वाटते मला इथे येऊन आणि खूप पहिल्यांदा मी आलो इथे. खूप आनंद होतोय बघून हे बर्फ वगैरे. माझी लाईफची ही सगळ्यात जास्त बेस्ट असणार आहे ट्रिप. थँक्स टू दादा, तुझ्यामुळे हे शक्य झाले. ओके भाई, एवढा चांगला भेटलाय ना भाई. बिचाऱ्याने आमचा जे काय पिशवी होती ती पण त्यांनी पकडलेली आहे. बोलते थक जाने के बाद बोलते मेरे को आप दे दो, मैं पकड़ लूँगा. असे गाईड पाहिजे यार, खूप भारी वाटतं. आणि खरंच चांगला माणूस आहे. ओनली गाइड डिस्टेंस सिर्फ भैया लोगों के लिए। ओके, हमारा काम वैसा रहता नहीं करने के, पर भैया लोगों के साथ जब फर्स्ट टाइम मिला मैं वहाँ पर, वहाँ से इनके साथ जब आ रहा हूँ तो इनका एक बोलने का तरीका, आदमी ध्यान से देख कैसे लोग हैं कैसे, तो वापस से अपना आप ही मन हो गया कि चलो भाई. मित्रांनो, या बर्फात नेतो या तुम्हाला खूप बर्फात पूर्ण जमलाय, जम झालेला आहे. आपण येऊन पोहोचलेलो आहेत आरारा पॉइंटला आणि खूप असं आपल्याला बर्फ इकडे बघायला मिळतोय. आणि आपण 8 पॉइंटच्या इथं पोहोचलो, तिथं कमी बर्फ होता, पण इकडे खूप आहे. आपण करूया एन्जॉय आणि फोटोग्राफी करूया, व्हिडिओग्राफी करूया आणि ते माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. बर्फ बघा मित्रांनो किती आहे तिथे. या आपण पण उड्या मारूया. गाईड आमचा रस्ता करून देतो आम्हाला की किती कसं जाऊ शकतो, ते वाटचाल करून देते. चला या मित्रांनो, पाय बघा माझा किती आतमध्ये गेलाय बर्फात. या बापरे, खूप डेंजर फिलिंग. ओ भाई साहब, हे बघा मित्रांनो बर्फ
हा कसं वाटतं बरं? आणि खूप मजा येते. पाय बघा किती आतमध्ये जातो. आतमध्ये खूपच जाते पाय आणि ओ भाई सावकाश. चष्मा घालायला लागणार आहे. एकदा अख्खाच्या अख्खा आतमध्ये जाणं. भाई साहब चलने को ही नहीं जम रहा है. ऊपर निकालने में बहुत दिक्कत आएगी. तो आपको जो भी इंजॉय करना है थोड़ी देर के लिए आ सकते हो, पर ज़्यादा देर इसके ऊपर रहना नहीं है क्योंकि आपका हाथ पर बहुत ठंडा कूल हो जाएगा. इसलिए थोड़ा सा अपना ही जो भी फुल एन्जॉय. बर्फ हे बघ किती आतमध्ये. बापरे. हे बघा असली मजा बर्फात. चाललो बघा मित्रांनो किती. हाताची पूर्ण वाट लागली. पूर्ण आईस झालेले आहेत. आरा पॉइंट व्हिडिओ वगैरे ब्लॉग शूट झालेला आहे. आता आम्ही चाललो दुसऱ्या पॉइंटला. 8 नंबर पॉइंटला आता आम्ही चाललेलो आहे. जिथे आपण चेअर कारने उतरलोय त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तो आपला दुसरा पॉइंट असणार आहे. हा पहिला पॉइंट आपला कव्हर झालेला आहे. आता बघूया तिकडे आपल्याला काय नवीन बघायला भेटते. चला मग मित्रांनो तुम्हाला घेऊन जातो मी 8 नंबर पॉइंटला. सफेद नगरीमध्ये आलो नाही मी. सफेद नगरीमध्ये भले तो वरचा नाही पडत. एवढं बघायला भेटलं बस झालं. तर मित्रांनो आम्ही ऑर्डर केलेले आहेत व्हेज मोमोज. या खाण्यासाठी या बर्फाच्या डोंगरांसोबत मोमोज खातोय. आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉग मधून बघताय. खूप भारी. बघूया टेस्ट करून कसं लागतंय. एक नंबर मोमो. चला मी करतो एन्जॉय मोमोज. भेटूया थोड्या वेळेत. तर मित्रांनो हासला बघितल्यानंतर मला जोश आलेला आहे. आता मी पण ॲक्टिव्हिटीज करायला रेडी झालेलो आहे. इथे करत नव्हतं पहिले पण भाई तुमच्यासाठी काय पण. द्रोणागिरी पर्वत आणि तिथूनच संजीवनी बुटीचा डोंगर आणलेला. काय असेल त्या टायमाला हो. आणि आपण येऊन पोचलोय आर्टिफिशियल लेकला. जे त्यांनी साकारलेला आहे. या नेचरच्या ब्युटीला तो एकदम भारी दिसून येतोय. आणि त्याचा व्ह्यू काही अशा प्रकारचा आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि इकडे जेव्हा बर्फ पडतो ना मित्रांनो हा लेक जो आहे पूर्ण फ्रोझन होऊन जातो. पूर्ण बर्फ. पाणी तर एकदम क्लिअर आहे. सुपर. तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल पूर्ण आमची जर्नी या माझ्या
युट्यूबच्या माध्यमातून कशी वाटली ते कमेंट करून पण मला नक्की सांगा. फायनली खाली चाललेलो आहे. मी रोपवे खाली जाताना सुसाट आहे. हो मित्रांनो, ओलीला येत आहे ना, हा एक्सपिरियन्स विसरू म्हणजे घ्याच मित्रांनो. ट्रॉलीचा एक नंबर व्ह्यू बघा पाठीमागे. डाली डाली फूलों की मुझको बुलाए रे मुसाफिर तेरे उत्तराखंड में. डाली डाली फूलों की मुझको बुलाए रे मुसाफिर मेरे उत्तराखंड में. ओहो सुपर नजारे है, मजा आ रहा है दोस्तों. वाकई में पैसा वसूल हो गया यहाँ पे आके. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? नक्कीच आवडला असेल अशी खात्री आहे. मला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्लॉग मध्ये.